शुभ्रा ही एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती. हुशार आणि कर्तबगार. तिनं शहरात स्वतःचा एक आलिशान फ्लॅट घेतला होता. सोन्यात गुंतवणूक केली होती आणि मुदत ठेवीसुद्धा केल्या होत्या. शुभ्रा विवाहित होती. तिचा पती आणि 2 मुलं एका सुखी कुटुंबाचा भाग होते. पण शुभ्राचं तिच्या भावावर म्हणजेच सचिनवर खूप प्रेम होतं. सचिननेही बहिणीला म्हणजेच शुभ्राला प्रत्येक संकटात साथ दिली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एका भयंकर अपघातात शुभ्राचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं. शुभ्रा अवघ्या 35 वर्षाची होती. त्यामुळे तिनं कोणतंही मृत्यूपत्र बनवलं नव्हतं. शुभ्राच्या जाण्यानंतर काही महिन्यांनी तिच्या फ्लॅट आणि बँक खात्याचे कायदेशीर वारसदार ठरवण्याची वेळ आली. सचिनला वाटलं की शुभ्राचा सख्खा भाऊ म्हणून तिच्या संपत्तीवर त्याचाही अधिकार असेल. निदान तिच्या माहेरची आठवण म्हणून काही गोष्टी तरी त्याला मिळतील. सचिन कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांकडे गेला. सचिनने वकिलांना विचारलं, "वकील साहेब, शुभ्राच्या म्हणजेच माझ्या बहिणीच्या संपत्तीत माझा वाटा किती?" वकिलांनी सर्व कागदपत्र व्यवस्थित वाचली आणि ते शांतपणे म्हणाले, "सचिनराव, तुम्हाला शुभ्राच्या म्हणजेच तुमच्या बहिणीच्या स्वतः कमवलेल्या संपत्तीत 1% मिळणार नाही. कायद्यानुसार तुमचा तिथं काहीच संबंध नाही." सचिनला मोठा धक्का बसला. तो म्हणाला, "वकील साहेब, असं कसं शक्य होईल? माझ्या बहिणीचं माझ्यावर नितांत प्रेम होतं आणि तिच्या माघारी तिने माझ्यासाठी काहीच ठेवले नाही. असं कसं शक्य होईल?" त्यावर वकील म्हणाले, "हे बघा, भारतात हिंदू महिलांच्या संपत्तीसाठी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 चे कलम 15 म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन 15 लागू होतो. हा कायदा स्पष्ट सांगतो की जेव्हा एखादी महिला मृत्यूपत्र न करता मरण पावते, तेव्हा तिच्या संपत्तीवर हक्क सांगणाऱ्यांची एक रांग असते. या रांगेत सगळ्यात पुढे म्हणजेच पहिल्या क्रमांकावर असतात त्या स्त्रीची मुलं आणि तिचा पती. जर हे लोक हयात असतील तर संपत्ती सरळ त्यांच्याकडे जाते. समजा पती आणि मुलं नसतील तर दुसऱ्या क्रमांकावर येतात पतीचे वारसदार म्हणजेच सासरचे लोक. तेही नसतील तर तिसऱ्या क्रमांकावर येतात त्या स्त्रीचे स्वतःचे आई वडील. आणि जर हे तिन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर कुठे चौथ्या क्रमांकावर येतो वडिलांचे वारसदार म्हणजेच सख्खा भाऊ किंवा बहीण. पुढे वकील म्हणाले, जर शुभ्राला पती किंवा मुलं नसती आणि ती संपत्ती शुभ्राला तिच्या स्वतःच्या वडिलांकडून किंवा आजोबांकडून मिळाली असती, तर मात्र ती सासरच्या लोकांकडे न जाता तिच्या वडिलांच्या वारसांकडे म्हणजेच सचिनराव तुमच्याकडे आली असती. पण शुभ्राने ती स्वतः कमावलेली मिळकत असल्याने पहिला हक्क तिच्या पती आणि मुलांचाच राहील. हे सर्व ऐकल्यावर सचिनला म्हणजेच शुभ्राच्या भावाला कायदा समजला आणि सचिनने कोणतीही कटुता न ठेवता शुभ्राच्या म्हणजेच बहिणीच्या मुलांच्या भविष्यासाठी त्या संपत्तीवरचा विचारच सोडून दिला. आता ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य किंवा हेतू काय? तर प्रत्येक महिलेने, मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी असो, आपल्या संपत्तीचे मृत्यूपत्र किंवा नॉमिनेशन वेळेवर करून ठेवणं गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात नात्यांमध्ये वाद होणार नाहीत. अशा प्रकारे आजच्या भागात आपण
बहिणीच्या संपत्तीत भावाचा अधिकार असतो का याबाबतची माहिती जाणून घेतली. आता ह्याबद्दल आपल्याला सायटेशन हवे असेल तर हे स्क्रीनवरती सायटेशन देत आहे, जे सन्माननीय बॉम्बे हायकोर्ट यांचे जजमेंट आहे.